मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून सुद्धा हालचालींना वेग आल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तब्बल 1.5 तास ही बैठक चालली। 29 ऑगस्टला जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन होणार असल्यानं ही महत्त्वाची बैठक घेतली गेल्याचं समजतंय। आंदोलन सुरू होण्याआधीच सरकार एखादा विशेष निर्णय घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। आम्ही वारकरी संप्रदायाचे सगळे संस्कार परंपरा चालवणारे लोक आहेत। आम्ही मुंबईत न्यायासाठी यायला लागलो आणि उलट ही चांगली गोष्ट आहे। देशाच्या पातळीवरती पहिल्यांदा असा संदेश जाणार आहे। गणेश उत्सवाच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रातला सगळा मराठा पहिल्यांदा मुंबईत एकवटतोय, ही रेकॉर्ड होईल। आम्ही तुम्हाला अडवायला येत नाहीत, तुम्हाला ट्रॅफिक जाम करायला येत नाहीत, उलट आम्ही गणेश उत्सवात तुम्हाला मदत करू लागू। आणि याच्या पुढचं लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मी मुंबईकरांना सगळ्या सांगतो, आमची चूक काय। 2 वर्षात मी कधी फोन केला नाही, पण 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी मी देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन करून सांगितलं होतं। त्याच वेळेस मी 288 आमदारांना फोन केले होते, तुम्ही आंतरवालीला आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये। जबाबदारीनं सांगतोय मी लोकशाही चॅनलला। कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याच्या आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही, करणार नाही। पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व 18 पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असतील। यात्रा आम्ही येऊ घातलेली। आज बीडमध्ये एक चांगली बैठक झालेली आहे, त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून 1-2-3 बैठका होतील आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्येच। आणि बघा, ती यात्रा आमचे 2 पॉइंट आहेत। एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून सिंदखेड राजावरून निघेल, अदरवाईज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणाहून निघेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।